हॅलो टू ऑल माय लवली स्टुडंट्स. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या लास्ट सेशनमध्ये. आज आपण तुमचा चॅप्टर चाललाय द लास्ट लेसन, याचा कन्क्लुडिंग पार्टवरती पोहोचून गेलो आहोत. आपण चॅप्टरमध्ये लास्टमध्ये काय होतं हे वाचू आणि काही उरलेल्या एक्सरसाइजेस पण बघूया. तर चला वाचूया आपण द लास्ट लेसन. तर आपण लास्ट टाइम जिथे सोडलं होतं तिथपासून स्टार्ट करूया. Whenever I looked up from my writing, I saw M. Hamill sitting motionless in his chair and gazing at one thing, then at another, as if he wanted to fix in his mind just how everything looked in the little schoolroom. तर मी जेव्हाही कधी आपल्या रायटिंग मधनं वरती बघितलं, म्हणजे रायटिंग करत होतो आणि त्यातनं मी माझे डोळे जेव्हा वरती गेले आपल्या सर एम हॅमेलकडे बघायला, तर मी त्यांना एकदम मोशनलेस, म्हणजे काही हालचाल नव्हती, अगदी शांत स्थिर बसलेले होते आपल्या चेअरवरती आणि ते इकडे तिकडे घुरत होते. एका वस्तूपासून आपण दुसऱ्या वस्तूकडे ते नुसतं जे आहे बघत होते सगळं काही. जसं की असं वाटत होतं त्यांना पाहून की ते सगळ्या काही वस्तू जितक्याही त्या स्कूलच्या छोट्याशा रूम मध्ये, क्लासरूम मध्ये होत्या, सगळ्या वस्तूंना आपल्या माइंडमध्ये बसवून घेणं चाहत होते. असं वाटत होतं की कारण की त्यांना नेक्स्ट डे जायचं होतं, तर ते सगळं आपल्या माइंडमध्ये पूर्णतः जसं की फिक्स करून घेणं चाहत होते. Fancy, for 40 years he had been there in the same place, with his garden outside and outside the window and his class in front of him just like that. तर काय म्हणतात तिथे की 40 वर्ष जे आहे ते तसेच याच जागेवरती होते, इन द सेम प्लेस. त्याच शाळेत ते शिकवत आले होते. विथ हिज गार्डन आउटसाइड द विंडो, त्या विंडोच्या बाहेर, त्या खिडकीच्या बाहेर त्यांचं गार्डन होता, बाग होता. अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम, आणि समोर त्यांची क्लास ज्यांना ते शिकवत होते, जस्ट लाईक दॅट. आणि असंच जे आहे 40 वर्षापासून चालत आलं होतं. ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन worn smooth and the walnut trees in the garden were taller. तर फक्त काही चेंज झालं होतं, तर जे क्लासरूमचे जे बेंचेस आणि डेस्क होते ते अनेक स्मूथ होऊन गेले होते आणि जुने होऊन गेले होते. आणि अशाच प्रकारचं वॉलनट ट्री जे होतं, जे बाहेरचं वृक्ष होतं, ते खूप मोठं होऊन गेलं होतं. एवढेच चेंज झाले होते. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल, पुअर मॅन. तर इथे म्हणतात की किती त्यांचं हृदय दुखत असेल हे सगळं सोडून जायला, आणि किती दिल त्यांचं तुटलं असेल अशी जागा सोडून जायला जिथे 40 वर्षापासून जे जगतात. टू हिअर हिज सिस्टर मुव्हिंग अबाउट इन द रूम अबाव, पॅकिंग देअर ट्रंक्स. आणि ते आपल्या बहिणीला जे आहे आपले जे त्यांचं वरती रूम होतं ते ट्रंक्स इकडे तिकडे ती सरकवत होती. हे सगळे आवाज ऐकणं त्यांच्याकरता किती जास्त दुःखदायी असेल, किती जागा त्यांना सोडून जायची आहे, हे सगळं सोचून त्यांना फार दुःख होत असेल, असा तो जो नॅरेटर आहे तो म्हणतोय. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे, कारण की त्यांना ते आपली कंट्री, आपलं जे देश होतं ते सोडून जायचं होतं पुढल्या दिवशी. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री, अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा बे बी बो बू. तर रायटिंग जेव्हा होऊन गेलं, तर त्याच्यानंतर त्यांचा एक हिस्ट्रीचा लेसन होता, तोही त्यांनी शिकला. आणि त्याच्यानंतर जे लहान मुलं होते, जे अगदी छोटे मुलं असतात, प्री प्रायमरी वाले, जसं आपल्याकडे एबीसीडी शिकवली जाते किंवा आ इ ई शिकवली जाते, तर तसंच त्यांना जे आहे छोटे छोटे मुलांची आवाजा येत होत्या, बा बे बीजा आ इ ई अशा प्रकारचं आवाजा त्यांच्या येऊ लागल्या. हाऊ वेल आय रिमेंबर इट, दॅट लास्ट लेसन. तर इथे आता जो नॅरेटर आहे त्याचं दुःख येत आहे की मला किती नीट प्रकारे लक्षात आहे माझा तो शेवटला जो लेसन होता. ऑल एट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. आता अचानक से जे चर्च होतं त्याची जी घडी होती ती 12 वाजले, आणि ते घंटा म्हणजे जसं वाजतो तसं वाजलं. At the same moment, the trumpets of the Prussians returning from drill sounded under our window. आणि त्याच वेळेसला जे प्रुजियन्स जे की आपले ड्रिल करत होते ते समाप्त करून ते पण वापस जात होते, आणि त्यांचे पण ट्रम्पेट्स जे होते ते वाजत होते, त्याचे पण त्याची आवाज येत होती. रिटर्निंग फ्रॉम ड्रिल, ते तिथून परत येत होते आपल्या एक्सरसाइज वरनं. साऊंडेड अंडर आर विंडोज, तर आमच्या खिडकींच्या खालती त्याची सुद्धा आवाज येऊ लागली. ऍट अ सेम टाइम तिकडे घडीची आवाज आणि इकडे यांच्या ड्रिलून परतीची आवाज. एम हॅमेल स्टूड अप व्हेरी पेल इन हिज चेअर. तर एम हॅमेल ज्यांचे सर होते ते उभे होऊन गेले, व्हेरी पेल इन हिज चेअर, आपल्या चेअरवरनं उभे झाले, आणि जे आहे एकदम जसे की ते खूप जास्त निस्तेज झालेले होते. आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल. तर मी त्यांना ह्याच्या आधी इतकं उंच कधी नव्हतं पाहिलं.
My friends, said he. I, but something was choking him. He could not go on. तर ते उभे राहिले आणि म्हणाले की माझ्या मित्रांनो, अशा प्रकारे जसं की त्यांची आवाज आय की मी असं काहीतरी म्हणणार चालत होते, पण ते बोलू नाही पावले. त्यांची आवाज एकदम गळा रुंदून गेला त्यांचा आणि ते काहीच नाही बोलू पावले. Then he turned to the blackboard, took a piece of chalk and bearing on with all his might he wrote as large as he could. तर त्याच्यानंतर त्यांनी ब्लॅकबोर्डकडे टर्न झाले आणि एक चॉकचा पीस उचलला आणि जसं की आपली सगळी स्ट्रेंथ लावून, माइट म्हणजे काय स्ट्रेंथ, आपली सगळी शक्ती लावून त्यांनी तिथे लिहिलं ब्लॅकबोर्ड वरती आणि जितकं मोठं होऊ शकेल तितकं मोठ्याने लिहिलं, विवा ला फ्रान्स. विवा ला फ्रान्सचा अर्थ काय, लॉंग लिव्ह फ्रान्स. लॉंग लिव्ह म्हणजे आपण म्हणतो ना की खूप खूप चिरायू हो. तर अशा प्रकारे त्यांनी विवा ला फ्रान्स, लॉंग लिव्ह फ्रान्स अशा प्रकारे लिहिलं. खूप जास्त आपल्या देशाला ते प्रेम करत होते म्हणून त्यांनी असं लिहिलं. Then he stopped and leaned his head against the wall, and without a word he made a gesture to us with his hand. School is dismissed, you may go. आणि त्याच्यानंतर ते थांबले, आपलं डोकं खालती झुकवलं, ह्याच्याकडे वॉलकडे, भिंतीकडे करून, आणि त्याच्यानंतर बिना एक शब्द बोलल्या ते जे आहे त्यांनी एक जेस्चर केलं विथ हिज हँड, जसं की आपल्या हाताने नुसतं केला जेस्चर, बोलले नाही. स्कूल इज डिसमिस्ड, यू मे गो, म्हणजे की आता तुम्ही जा. अशा प्रकारे त्यांनी एक आपल्या हाताने करून दिलं की आता शाळा बंद झाली, आता तुम्ही जाऊ शकता. अल्फॉन्स डॉडेट हे ह्याचे जे आहे लेखक आहेत या कहाणीचे. तर खूपच जे आहे मार्मिक कहाणी होती. म्हणजे खरंच एका जे टीचरचं किती दर्द आहे आणि जे छात्र जे की ज्यांनी शिकलं नाही इतके वर्ष, एकदम जेव्हा त्यांना कळलं की टीचर जाणार आहे, तर त्यांना सुद्धा त्या गोष्टीचं हे कळलं, खेद झाला. आता बघा, क्वेश्चन नंबर 5 एक आपला राहिलेला आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेजेस इन द पॅसेज. आपण जे आता वाचलेलं आहे चॅप्टर, ह्याच्यातनं काही वर्ड्स अँड फ्रेजेस घेतलेले आहेत. काय सही उत्तर काय आहे पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. पहिला आहे वॉज इन ग्रेट ड्रेड ऑफ. हा शब्द आला होता, हा एक फ्रेज आला होता. ह्याचा काय अर्थ आहे. वॉज इन अ ग्रेट हॉल, वॉज इन अ ग्रेट डिमांड, वॉज अफ्रेड ऑफ, वॉज अँग्री विथ. तर ह्याचा आहे वॉज इन ग्रेट ड्रेड ऑफ, म्हणजे की वॉज अफ्रेड ऑफ म्हणजे भीती होती कसली, ठीक आहे ना, तो भ्यालेला होता. सेकंड आहे डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम. तर ह्याचा अर्थ काय होईल. डिड नॉट नो एनिथिंग अबाउट देम, डिड नॉट केअर अबाउट देम, न्यू ऑल द वर्ड्स एक्सेप्ट द फर्स्ट वर्ड, किंवा हॅड नॉट लर्न देम बाय हार्ट. तर ह्याचं सही उत्तर आहे डिड नॉट नो एनिथिंग अबाउट देम, म्हणजे की त्याची काही पण माहिती त्याला नव्हती. पार्टिसिपल्सची हे त्याच्या बाबतीत होतं. टेरिबल आयरन रूलर, ह्याचं काय आहे. अ ग्रेट किंग, अ रूलर मेड ऑफ पुअर क्वालिटी आयरन, अ मॅजिक रूलर, किंवा अ रूलर विथ विच द मास्टर हिट द स्टुडंट हार्ड. तर हे ऑप्शन हे करेक्ट आहे. ह्याचं सी टेरिबल आयरन रूलर, ह्याचं आहे फोर्थ ऑप्शन, म्हणजे की रूलर विथ विच द मास्टर हिट द स्टुडंट हार्ड. तो रूलर ज्याच्याने की मास्टर आपल्या स्टुडंटला जोराने मारतो, छडी ज्याच्याने मारतो, अशा प्रकारची आयरनची बनलेली छडी. गॉट अ लिटिल ओव्हर माय फ्राईट, ह्याचा काय अर्थ होईल. गॉट व्हेरी फ्रायटेंड, गॉट समथिंग बिकॉज आय वॉज फ्रायटेंड, बिकेम लिटिल, किंवा गॉट लेस फ्रायटेंड. तर ह्याचा आहे गॉट अ लिटिल ओव्हर माय फ्राईट, म्हणजे गॉट लेस फ्रायटेंड, थोडी भीती कमी झाली. जेव्हा त्याची थोडी भीती कमी झाली तेव्हा त्यांनी पाहिलं होतं फ्रेंड्सनी. नेक्स्ट आहे व्हॉट अ थंडर क्लॅप दीज वर्ड्स वर टू मी. ह्याचा अर्थ काय होईल. द वर्ड्स केम एज अ शॉक, ही शाउटेड द वर्ड्स एट मी, देअर वॉज थंडर एट अँड लाइटनिंग, किंवा द वर्ड्स वर अकंपनीड बाय क्लॅप्स. तर ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे द वर्ड्स केम एज अ शॉक, म्हणजे की थंडर क्लॅप, बिजली सारखी कडकली, जसं की माझ्यावरती कोणता शॉक लागला मला, अशा प्रकारे. द वर्ड्स केम एज अ शॉक, हे याचा सही आन्सर आहे. आणि आता लास्ट बघा, शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो, याचा काय अर्थ होईल. शी प्रिपेअर फॉर लर्निंग, शी डिड नॉट लर्न एट दॅट टाइम, शी कॅन्सल्ड टुमॉरोज लर्निंग, किंवा शी स्टडीड द वर्ड टुमॉरो. तर ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो, म्हणजे ते शी डिड नॉट लर्न ऍट दॅट टाइम, त्यावेळेस ती नाही शिकली. कुणाकरता हे वर्ड यूज झालंय. शी म्हणजे फ्रान्स, ठीक आहे ना, ह्यांच्या स्वतःच्या देश करता. तर अशा प्रकारे हे पाहिलंय. बाकी आपल्या होऊन चुकली. एक लास्ट एक्सरसाइज बाकी आहे, ती आता आपण बघूया. नाव सी क्वेश्चन नंबर 8 आपला इंग्लिश वर्कशॉपचा राहिलेला आहे. राईट पॉइंट्स अँड काउंटर पॉइंट्स ऑन द फॉलोइंग टॉपिक.
या टॉपिक वरती एक पॉइंट्स लिहायचे म्हणजे की त्याच्या फेवर मध्ये आणि दुसरे त्याच्या जे आहे खिलाफ लिहायचे. यू मस्ट मेमोराइज द रूल्स ऑफ ग्रामर. ग्रामरचे जितके रूल्स असतात व्याकरणचे हे आपल्याला मेमोराइज केले पाहिजे, पाठ करायला पाहिजे. पॉइंट्स पाहायच्या बाबतीत लँग्वेज इज द बेस ऑफ ऑलमोस्ट एव्हरीथिंग वी डू एज ह्युमन बीइंग्स. तर आपण जेही काही करतो ऍज अ ह्युमन बीइंग, ऍज अ मनुष्य, तर आपलं त्याचं भाषा ही त्याचं बेस आहे. वी कॅन नॉट कम्युनिकेट विदाउट लँग्वेज. भाषेच्या बिना आपण जे आहे कम्युनिकेटही नाही करू शकत कोणाशी. इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड लिंग्विस्टिक डायमेन्शन ऑफ आवर एक्झिस्टन्स वी नीड टू लर्न द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ ग्रामर. तर आपल्याला ग्रामर व्याकरण हे शिकावंच लागतं जर आपल्याला भाषेचं ज्ञान हवंय, कुणाशी बोलायचंय, संवाद साधायचा, तर हे असलंच पाहिजे. एज इट इज फंडामेंटल ऑर्गनायझिंग प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज. कारण की हे फंडामेंटल आहे. कोणतंही आपण लँग्वेज बोलू तर त्याच्यात भाषेचं ज्ञान असलंच पाहिजे आपल्याला. It has been observed that the explicit teaching of grammar rules leads to better learning and understanding, and this lasts over time. तर ओव्हर टाइम म्हणजे की जितकं आपण चांगलं लँग्वेज शिकू, ग्रामर शिकू, तितकं आपल्याला जे आहे वेळेबरोबर आणि ते चांगलं जे आहे होत जाते आपली भाषा. लर्निंग अबाउट ग्रामर प्रोव्हाइड्स बेसिक नॉलेज फॉर लर्निंग अदर लँग्वेजेस. जर आपल्याला व्याकरणचा, ग्रामरचा चांगला जे आहे नॉलेज आहे, बेसिक नॉलेज आहे, तर आपण दुसऱ्या भाषा पण आसानीने शिकू शकतो. काउंटर पॉइंट्स बघा याचे. The difference between a literature and educated person is a literate and educated person is that an educated person knows to read and write. तर लिटरेट पर्सन असतो जो जे एज्युकेटेड पर्सन असतात, तर त्याच्यामध्ये डिफरन्स काय की एज्युकेटेड पर्सन जो आहे तो लिखणं पढ़णं जाणतो. तो एनीवन हू नोज टू रीड अँड राईट नोज ग्रामर. आणि ज्यालाही लिहिणं पढ़णं येतं त्याला व्याकरण येतं. इट इज अ पार्ट ऑफ लर्निंग अ लँग्वेज. कारण की हा एक लँग्वेज हा जो आहे हा शिकायचा हा एक पार्ट आहे. वाय टू टेक इट अप ऍज अ सेपरेट थिंग टू लर्न. तर ह्याला म्हणून वेगळं म्हणून कशाला घ्यायचं. जेव्हा आपण शिकतोय कोणचं काही पण तर त्याच्यात लँग्वेज येऊनच जाते. अँड ऍड टू द स्ट्रेस लेवल ऑफ द स्टुडंट. म्हणून ह्याला वेगळं शिकवून मुलांचा, छात्रांचा जो आहे तणावचा लेवल का वाढवायचं. तर ह्याला त्याच्या बरोबरच चालू द्यायचं. लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. भाषा ही एक कम्युनिकेशनची, आपली संवादची एक जे आहे मीन्स आहे. पीपल हॅव बीन कम्युनिकेटिंग विथ ईच अदर फॉर एजेस. कारण की वर्षानुवर्षपासून, एजेस पासून लोक एकामेकाशी कम्युनिकेट करत आले. फंक्शनल ग्रामर इज स्टील ऍक्सेप्टेबल बट लर्निंग रूल्स लुक्स लाईक वेस्टेज ऑफ टाइम अँड एनर्जी. तर जे आपल्याला एकदम नेसेसरी ते ग्रामर शिकणं तर ठीक आहे, पण त्याचे रूल्सचे रट्टे मारायचे हे बिलकुल वेस्टेज ऑफ टाइम वाटतं आणि एनर्जीचंही वेस्ट आहे. देअर आर प्रॉज अँड कॉन्स ऑफ एव्हरीथिंग अँड सो इज ऑफ लर्निंग ग्रामर. तर अशा प्रकारे हर वस्तूचं चांगलं वाईट दोन्ही जे आहे पहलू असतात आणि अशाच प्रकारे ग्रामरचंही आहे. आय थिंक दॅट ॲटलीस्ट द बेसिक्स ऑफ ग्रामर शुड बी टॉट टिल प्रायमरी लेवल. म्हणून मला असं वाटतं की प्रायमरी लेवलपर्यंत, प्राथमिक लेवलपर्यंत बेसिक्स तर ग्रामरचे शिकवलेच पाहिजे मुलांना. अँड देन वी कॅन शिफ्ट टू फंक्शनल ग्रामर. आणि त्याच्यानंतर आपण फंक्शनल ग्रामरवरती म्हणजे साईड बाय साईड आपण लिटरेचर बरोबर लँग्वेज शिकवू शकतो. तर ते जास्त चांगलं राहील, सोपं राहील, त्याने मुलांना येऊन जाईल ग्रामर. तर मुलांनो, आज आपला हा सेशन इथे संपतोय. नुसतं सेशन नाही तर आपला आज सिलेबस सुद्धा पूर्ण झालेला आहे. होपफुली तुम्हाला सगळं काही आलं असेल नीट प्रकारे. जिथे आपला हा चॅप्टर संपतोय त्याच्यानंतरच तुम्ही पाहिले की ग्रामरच्या रिलेटेड बहुत काही गोष्टी लिहिलेल्या आहेत तुमच्या बुकमध्ये. त्याला वाचा आणि त्याला समजायचा प्रयत्न करा चांगलं, कारण की त्यात बहुत साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या की तुम्हाला कामास येतील. मुलांना तुमच्याशी डिबेट व्हायला मला पण खूप आता वाईट वाटतंय, पण जे आहे आपल्याला पुढेही शिकायचं आहे. 10th मध्ये आपण परत आणि पुढे भेटूया. सो टिल नेक्स्ट टाइम आपण परत भेटूया कधी ना कधी. तिथपरी हॅव अ नाईस डे अँड कीप फिट, स्टे हेल्दी, स्टे फिट. बाय.